नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा केंद्र क्रमांक 2741 12 फेब्रुवारी-मार्च 2026 ची बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि शांतता वातावरणात पार पडत आहे. या परीक्षेसाठी राज्यात 10,664 शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 12वीच्या विद्यार्थी संख्या सुमारे 27,000 वाढली आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथकांसह अन्य काटेकोर उपाययोजना करण्यात आल्यात. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं नियोजन करण्यात आलंय. तळा केंद्रावर कला शाखा 70, वाणिज्य शाखा 73 तर विज्ञान शाखा 94 असे एकूण 237 विद्यार्थी प्रविष्ट झालेत. यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के, अध्यक्ष श्री मंगेश देशमुख, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री महेंद्र शेठ कसबजे, शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री महादेव बैकर, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्री बी.के. पटेल, प्राचार्य श्री दिलीप ढाकणे, प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव, पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. तळा केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून प्राध्यापक बोळेगावे आय.बी., केंद्र उपसंचालक प्राध्यापक गायकवाड पी.एम., स्टेशनरी सुपरवायझर श्री किरण नागावकर, लिपिक स्वप्नील वरंडे तर शिपाई म्हणून प्रसाद सुतार काम पाहत आहेत. झूम ॲपद्वारे रायगड जिल्हाधिकारी यांना तळा केंद्रावरील परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त, शांतता, पोलीस बंदोबस्त आणि बैठे पथकांच्या उपस्थितीत पार पडत असल्याचं लाईव्ह चित्रीकरण दाखवण्यात येत आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे म्हणाले की एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. विद्यार्थ्यांनी राज्य मंडळामार्फत प्रसिद्ध आणि छपाई केलेलेच वेळापत्रक ग्राह्य धरावे. गेल्या वर्षीप्रमाणेच परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या 9 जानेवारीच्या शासन निर्णयानुसार परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरातील छायांकित प्रतीची दुकाने, झेरॉक्स केंद्र बंद ठेवणे, संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत. आजच्या या 12वीच्या परीक्षेचा इंग्लिश पेपरला सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. आपण सर्व वेगवेगळ्या सूचना वेळोवेळी दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे त्या सूचनांचा अंमल करून आपलं केंद्र आणि आपला शाळेचा नावलौकिक कुठेही मुलांना या गोष्टीची कॉपी वगैरे न करता आपण आपल्या शांत चित्ताने आपला पेपर घेऊन पूर्ण करा आणि मगच वर्ग 16 या परीक्षेमध्ये आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे सुयश मिळवून देऊ शकतो. आजपासून 12वीची परीक्षा या केंद्रामध्ये सुरू झालेली आहे. या केंद्रामध्ये जवळपास 237च्या आसपास विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांना मनपासून शुभेच्छा. आपण चांगल्या प्रकारे पेपर घेऊन आपलं स्वतःचं नाव उज्ज्वल करा, आपल्या शाळेचं देखील नाव उज्ज्वल करा अशी अपेक्षा बाळगतो. कोणत्याही प्रकारचा गैरवर्तन आपल्या माध्यमातून होणार नाही आणि शाळेला कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे पेपर द्यावे. 12वीची परीक्षा म्हणजे आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तो टप्पा आपल्याला यशस्वीपणे चांगल्या पद्धतीने पार पाडायचा आहे याची प्रत्येक विद्यार्थ्याला जाणीव आहे. आपण व्यवस्थितपणे, शांतपणे, काळजीपूर्वक पेपर घ्या अशी अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांना मनापासून माझ्याकडून, माझ्या संस्थेकडून शुभेच्छा देतो. 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि सूचना अशा देतो की काही मुलं खेडेगावात येतात. आज मी बघितलं की बाईकवर 3 मुलं येतात आणि बाईकवर येत असताना आपण तेवढे सुरक्षित असतो काय याचा विचार करा. आणि काय झालं तर 1 वर्ष आपलं मागं नाही. त्यामुळे उद्यापासून कुणीही बाईकवरून येऊ नका. गावात चांगल्या प्रकारे एखादं वाहन करा.
वर्गामध्ये एक गट्टा अशा विद्यार्थ्यांनी यायचं आहे. बाईकचा कुठचाही संबंध ठेवू नका. परीक्षा संपल्या म्हणजे पेपर संपल्यानंतर सुद्धा एक दिवस गॅप असतो, त्या दिवशी पण बाईक चालू नका. कारण असे गेल्या वर्षी असा अनुभव आलेला आहे की एका मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला आणि तो परीक्षेपासून सुटला आणि त्याचं वर्ष वाया गेलं. आणि पेपर आल्यानंतर आपण सर्वप्रथम पेपर तपासा. जी उत्तर आपल्याला येतील ती पहिली लिहा आणि मग जेवढे मार्क कव्हर करता येतील तेवढे करा. वेळ आपल्याला नेमका नमस्कार असतो आणि नंतर मग जी उत्तरं येतील ती आठवून द्या आणि पेपर चांगला भरघोस देऊन या शाळेचा निकाल 100% लागतो. ही परंपरा याही वर्षी कायम ठेवा आणि आपण सर्वजण पास व्हा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद. 12वीची परीक्षा सुरू होते आणि या परीक्षेसाठी जे विद्यार्थी बसले आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे एक लक्षात घ्या, या ठिकाणी कोणताही गैरव्यवहार होणार नाही. तसंच कॉफी वगैरे काही केली जाणार नाही, त्याची दक्षता घ्या. विद्यार्थ्यांना प्रथमतः सुयश प्राप्त हो अशी सरस्वती चरणी प्रार्थना करतो. आपले सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास नक्कीच केलेला आहे, त्यामुळे कॉपी करण्याची गुरुजी त्यांना गरजच भासणार नाही. एक पर्यवेक्षकांना विनंती आहे की त्यांनी आपलं ओळखपत्र गळ्यात अडकवूनच रूममध्ये प्रवेश करावा. ओळखपत्र प्रत्येक पर्यवेक्षकाच्या गळ्यात हवे. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेनिमित्ताने मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो. आपले सर्व नियम असणारे पालन करून आपण सर्वांनी शांत चित्ताने मन शांत ठेवून व्यवस्थित पेपर लिहा. तुम्हाला एकदा सर्वांनी शुभेच्छा देऊन शुभेच्छा. ईश्वरांना चांगले मार्ग सर्वांना सुयश प्राप्त हो आणि आपल्या शाळेचं नाव लौकिक वाढावा यासाठी सर्वांनी खूप प्रयत्न करून सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आयुष्याचा खूप मोठा टप्पा आहे आणि या टप्प्यावरती तुम्हाला भरघोस यश मिळो अशी दल शेतकरी कला व वाणिज्य महाविद्यालय या महाविद्यालयाच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो. आणि मला सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.